नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संख्यांमधील लहान मोठेपणा शिकणार आहोत. बिगर अँड स्मॉलर नंबर्स. बिग म्हणजे मोठी, बिगर म्हणजे अधिक मोठी, स्मॉल म्हणजे लहान, स्मॉलर म्हणजे आणखीन लहान, जास्त लहान. एखाद्याशी तुलना करताना या पद्धतीनं ER हा प्रत्यय लागतो. पेक्षा लहान, पेक्षा मोठी असं आपण म्हणतो ना, तसं. बिगर अँड स्मॉलर नंबर्स. नंबर्स म्हणजे संख्या. आता लहान मोठेपणा कसा ओळखायचा दोन संख्यांमधला? यातली पहिली ट्रिक म्हणजे ज्या संख्येत जास्त अंक आहेत ती संख्या मोठी आणि ज्या संख्येत कमी अंक आहेत ती संख्या लहान. जसं की एक उदाहरण तुम्हाला देतो. 5705 ही एक संख्या आहे आणि दुसरी संख्या 15705. आता या दोन संख्यांमध्ये ही संख्या 5 अंकी आहे आणि ही 4 अंकी आहे. त्यामुळं 5 अंकी संख्या मोठी असणार, 4 अंकी संख्या लहान असणार. त्यामुळं आपण या दोन्हीच्या मध्ये असं चिन्ह देणार आहोत. काहींना तर हे चिन्हच द्यायचं कळत नाही. हे असं करायचं का असं करायचं? तर तुम्हाला एक सोपी युक्ती सांगतो. जिकडं दोन टोकं जातात ती संख्या मोठी, जिकडं एक टोक येत आहे ती लहान. सोपं आहे ना? जिकडं ही दोन टोकं जात आहेत ती संख्या मोठी आणि हे एक टोक जिकडं येत आहे ते लहान. या ठिकाणी ही संख्या लहान आहे तर आपण ही बाजू इकडे केली, ही पुढची दोन टोकं मोठ्या संख्येकडे गेली. ओके. दुसरं उदाहरण बघूयात. 4729 आणि 18221 या दोन संख्यांमध्ये कोण लहान कोण मोठं? ही 5 अंकी संख्या आहे, ही 4 अंकी संख्या आहे. त्यामुळं 5 अंकी संख्याच मोठी राहणार. बरोबर का? म्हणजे आपल्या काय लक्षात आलं? जी संख्या जिच्यामध्ये जास्त अंक असतात ती मोठी आणि जिच्यामध्ये कमी अंक असतात ती लहान. पण बऱ्याचदा तुम्हाला अशा संख्या दिल्या जातात की ज्यांच्यामध्ये अंकांची संख्या समानच आहे. पहा, मी एक अजून उदाहरण घेतो. 22,74,705 आणि दुसरी संख्या घेऊयात 12,74,705. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ही 7 अंकी संख्या आहे, ही पण 7 अंकी संख्या आहे. आता निरीक्षणानं एक गोष्ट ठरवता आली पाहिजे. संख्यांमधला लहान मोठेपणा ठरवताना पहिल्यांदा काय बघा की त्या दोन संख्यांमध्ये अंक समान आहेत की नाही. जर अंकांची संख्या समान नसेल तर ज्यामध्ये जास्त अंक आहेत ती संख्या मोठी, जिच्यात कमी अंक आहेत ती संख्या लहान. पण जेव्हा दोन्हीकडं अंक समान असतात तेव्हा काय करायचं बघा. तेव्हा डावीकडून उजवीकडं तुलना करत जायची. आता इथं हा जो अंक आहे तो आहे 2 आणि हा आहे 1. बघा, इथंच आपण निर्णय घेऊन टाकायचा आहे. पुढं बघण्याची सुद्धा गरज नाही. जेव्हा दोन्ही संख्यांमध्ये
अंकांची संख्या समान असते. ही पण 7 अंकी संख्या आहे, ही पण 7 अंकी संख्या आहे. मग डावीकडून बघत यायचं. इथं 2 दिसतं, इथं 1 दिसतंय. कोण मोठं? 2 मोठं. मग ही संख्या मोठी. बिनधास्त लिहा. पुढं बघायची सुद्धा गरज नाही. समजा अशी एखादी संख्या आहे 22,73,956 आणि दुसरी संख्या आहे 22,78,225. आता या दोन संख्या वेगवेगळ्या आहेत. यांच्यातला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. ही संख्या किती अंकी आहे? 7 अंकी. ही संख्या किती अंकी आहे? 7 अंकी. जेव्हा अंकांची संख्या समान असते तेव्हा काय करायचं? डावीकडून दोन्हीतले अंक बघत यायचं. आता इथं पहिला अंक 2 आहे, 2ला 2 सेमच आहेत. दुसरा अंक बघा, 2ला 2 सेमच आहेत. मग तिसरा अंक बघा, इथं 7 आहे, इथं पण 7 आहे, सेमच आहेत. पुढं जाऊया. मग चौथा अंक, इथं 3 आहे आणि इथं 8 आहे. सापडले बघा. इकडं 3 आहे, इकडं 8 आहे. कोण मोठं? 8 मोठं. मग आपण काय करणार? 8 मोठं आहे ना, मग ही पहिली संख्या लहान दाखवणार. झालं? आलं लक्षात? काय करायचं? अजून एक संख्या बघू. 35,33,302 आणि दुसरी संख्या आहे 35,32,302. दोन्हीमध्ये 7 अंक आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 7 अंक आहेत, 7 अंक आहेत. मग आपण काय करायचं? डावीकडून अंक बघत जायचे. इथं 3ला 3 सेमच आहेत. इथं 5 आहे, इथं 5 आहे, सेम आहेत. इथं 3 आहेत, इथं पण 3 आहेत. मग इथं 3 आहेत, इथं 2 आहेत. झालं बघा. फरक आला की थांबायचं आणि कुठला अंक मोठा आहे कोणत्या संख्येतला ते पाहायचं. आता इथं 3 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे इकडचा अंक मोठा आला म्हणून ही संख्या मोठी. हे पहा. आलं का लक्षात? आणखी उदाहरणं बघूयात. काही मनानं घेतोय, काही तुमच्या पुस्तकातली घेतोय. आता तुमच्या पुस्तकातलंच आणखीन एक उदाहरण आपण घेऊया. 99,999, 9,99,999. आता इथं बघा, इथं काय तुम्ही युक्ती वापरणार? पहिलं काम काय करायचं आहे? अंक मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5. इकडं 5 अंक आहेत, इकडं 1 2 3 4 5 6. इकडं 6 अंक आहेत. आपलं काम एकदम सोपं झालं. ज्या संख्येमध्ये अंक जास्त ती संख्या मोठी असते, त्यामुळं ही संख्या मोठी. इकडं 2 टोकं करा. पुढं 4,80,009 ही एक संख्या आहे आणि दुसरी आहे 4,90,008. ही 6 अंकी संख्या आहे, ही पण 6 अंकी संख्या आहे. मग काय करणार? एक एक अंक बघत जाणार. कोणत्या बाजूनं? डाव्या बाजूनं. इथं 4 4 समान आहे. इथं 8 आहे, इथं 9 आहे. सापडले. जिथं आपल्याला अंक वेगळे आढळून येतील तिथं थांबायचं, तिथं ठरवायचं कोणता अंक मोठा कोणता लहान.
इकडं 8 लहान आहे, 9 मोठे आहे. चला, आपला निर्णय झाला. ही संख्या मोठी. ओके. त्यानंतर 35,80,177, 35,88,172. बघा, ही 7 अंकी संख्या आहे, ही पण 7 अंकी संख्या आहे. इंग्रजीत काय म्हणायचं? 7 डिजिट नंबर. दिस इज अ 7 डिजिट नंबर. दिस इज अल्सो अ 7 डिजिट नंबर. अल्सो म्हणजे सुद्धा. दिस इज अल्सो अ 7 डिजिट नंबर. ही सुद्धा एक 7 अंकी संख्या आहे. मग आपण काय बघणार आहोत? एक एक अंक आपण बघणार आहोत. 3ला 3, हे 5ला 5, हे 8ला 8 आहेत. आणि आता इथं 0 आहे, इथं 8 आहे. एकीकडं 0, एकीकडं 8. कोण मोठं? 8 मोठं. मग ही संख्या मोठी. तर या पद्धतीनं संख्यांमधला लहान मोठेपणा ओळखायचा आहे. पण आता हे जे चिन्ह आहे, हे वाचायचं कसं? मी ह्या सर्व संख्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या सर्व संख्या शब्दामध्ये आपण कसं याचं वर्णन करणार आहे ते बघूयात आपण. हे जे चिन्ह आहे याला म्हणायचं लेस दॅन. इकडची संख्या जर लहान असेल, डावीकडची संख्या लहान असेल तर लेस दॅनचं चिन्ह वापरायचं. आणि डावीकडची संख्या मोठी असेल तर ग्रेटर दॅनचं चिन्ह वापरायचं. इथं डावीकडची संख्या म्हणजे पहिली संख्या लहान, लेस दॅनचं चिन्ह. पहिली संख्या मोठी, ग्रेटर दॅनचं चिन्ह. पहिली संख्या लहान, लेस दॅनचं चिन्ह. पहिली संख्या मोठी, ग्रेटर दॅनचं चिन्ह. पहिली संख्या लहान, लेस दॅनचं चिन्ह. पहिली संख्या लहान, लेस दॅनचं चिन्ह. इथं पण पहिली संख्या लहान, लेस दॅनचं चिन्ह. लेस दॅनचं चिन्ह म्हणजे पहिल्या संख्येकडं एक टोक. आणि हे आहे दुसऱ्या संख्येकडं एक टोक, म्हणजे पहिली संख्या मोठी. याला म्हणायचं ग्रेटर दॅन. लेस दॅन, ग्रेटर दॅन. ग्रेटर म्हणजेच बिगर. कसं वाचणार हे? 5,705 इज लेस दॅन 15,705. हे कसं वाचणार? 4,729 is less than 18,221. हे कसं वाचणार? 22,74,705 is greater than 12,74,705. हे कसं वाचणार? 22,73,956 is less than 22,78,225. हे कसं वाचणार? 35,33,302 is greater than 35,32,302. बघा, लक्षात येतंय का? असं चिन्ह आलं की काय म्हणायचं? इज लेस दॅन. असं चिन्ह आलं की काय म्हणायचं? इज ग्रेटर दॅन. समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूयात. बाय बाय.